केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला येरवडा महिला कारागृहात कथितरित्या व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। केतन अग्रवालच्या कुटुंबियांसह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी हा आरोप केला असून आरोपीला कारागृहात नियमबाह्य सुविधा आणि विशेष वागणूक दिली जात असल्याचं म्हटलं जात आहे। बुधवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने पत्रकार परिषद घेत या आरोपांना जोरदार वाचा फोडली। एक गंभीर हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पैशांच्या किंवा प्रभावाच्या बळांवर कारागृहात विशेष सवलत मिळत असतील तर हा प्रश्न केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण न्याय व्यवस्था आणि कारागृह प्रशासनाच्या पारदर्शकतेवरचं प्रश्नचिन्ह निर्माण होतं, अशी थेट भूमिका पक्षाने मांडली। या आरोपांची तातडीने निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषी आढळणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणीही करण्यात आली। जोपर्यंत केतनच्या मारेकऱ्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। एकीकडे कुटुंब न्यायासाठी झगडत असताना दुसरीकडे आरोपीला मिळणाऱ्या या कथित विशेष वागणुकीमुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्न उभे राहिले आहेत।